धडक मारली आहे टॉप 5 मध्ये. यस, इथून टॉप 5 मध्ये जाऊन मात्र इथून धडक मारली आहे. अगदी आता इथून रेग्युलर पोल इथून सुरुवात होते. एका साईडला वक्रतुंड जामरुक आणि त्याच्या विपक्षात फाईट करेल पुण्यनगरी पलसदरी. चला मॅचला सुरुवात करा. अगदी थोडासा वेळ मात्र इथून खर्च झाला. अगदी पहिली मॅच होती एक्स्ट्रा पोल मधील जे शेवटचा सामना होता तो सामना देखील इथून कव्हर झाला आणि आता रेग्युलर पोलला इथून सुरुवात झाली. अगदी पलसदरी टीम साठी आनंद वाघमारे यांच्याकडून मात्र शुभेच्छा आलेत. इथून दिगंबर होला देखील उपस्थित झाले, त्यांचं देखील इथून सहर्ष स्वागत असेल. अगदी पलसदरी टीम ए टीम मात्र इथून उद्याच्या दिवशी मात्र इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. अगदी जर पाहिलं ना तर पलसदरी बी टीम मात्र इथून खेळ करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. एका साईडला वक्रतुंड जामरुक आणि त्याला फाईट करतोय अगदी पुण्यनगरी पलसदरी. प्रथम टॉस जिंकलाय आणि इथून बॅटिंगचा निर्णय, धाडसी निर्णय मात्र इथून पलसदरी टीमनं मात्र इथून घेतला गेलाय. पहिला चेंडू मात्र इथून गोलंदाजी ट्रॅकवरती गिरीश आलाय आणि इथून पहिला चेंडू मात्र बॅट चेंडू फेकलाय. अगदी ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर मात्र इथून फेकला गेला. अगदी पहिला चेंडू मात्र इथून एक्स्ट्राची धाव मात्र इथून धाव बलकावरती लागली जाईल. एका धावेनं मात्र पुण्यनगरी पलसदरी टीमचं मात्र इथून खातं ओपन होतंय. अगदी उमेश स्ट्राईक एंड वरती आणि त्याच्या जोडीला मात्र इथून सुनील होला आपण पाहू शकाल नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. यस, इथून पहिला चेंडू बाटशी खडा, इथून फर्स्ट स्लिप मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलतोय, परंतु इथून फेकी थोडीशी वाईट जरूर होती, परंतु इथून बॅकअप मात्र सुरेख पाहायला मिळतोय. एक धाव आली या चेंडूवरती, एका धावेनं धाव फलक मात्र जाऊन पोहोचतीये 2 या आकडावरती. अगदी पॉवर प्लेचं षटक मात्र इथून पाहायला मिळतोय. 38 सर्कलचा बाहेर मात्र 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत लॉंग ऑफ आणि मिड विकेटच्या रिझन मध्ये. इथून जर पाहिलं ना तर या षटकामध्ये इथून धाबा येणं गरजेचं राहील. यावेळेस चांगला वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. अगदी ऑप्शनच्या थोडासा बाहेर मात्र ठेवण्याचा प्रयत्न केला होता, इथून थोडं फुटवर्क पाहायला मिळाला नाही. अगदी जर पाहिलं ना तर सुनील होला पाहतोय आपण स्ट्राईक एंड वरती. पहिला चेंडू मात्र इथून डॉट केलाय. अगदी चांगली गोलंदाजी इथून राहिली गेली आहे. यावेळेस बाटशी खडा, परंतु इथून क्षेत्ररक्षकानं चुकी केली आहे. लॉंग स्टॉप रिझनला मात्र इथून दन 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 करत चेंडू मात्र सीमा पार, 4 धाबा. जर पाहिला ना तर बॅटची इनर एज होती, परंतु इथून सेफरित्या मात्र फटका केला गेला, चौकार आला. तदनंतर मात्र हा मोठा फटका इथून फसलाय आणि इथून डाऊन द बॉल कॅच आणि इथून कंप्लीट केली. पहिला धक्का मात्र पुण्यनगरी पलसदरी टीमला बसतोय. ठोक डीजे. यस, धन्यवाद डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगदी पंकज झोला. पहिलाच बॉल मात्र समोरच्या दिशेने केला, एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा कॉल दिलाय आणि दुसरी देखील इथून कंप्लीट. पैकी थोडीशी वाढ पाहायला मिळाली. अगदी लेझी क्रिकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जिथे एकच धाव होती तिथे 2 धावा मात्र इथून पळून काढल्या दोन्ही बॅटरनं. धाव फलक मात्र या 2 जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. अगदी जर पाहिलं ना तर एकच धाव होती, परंतु इथून कॉलिंग सुरेख पाहायला मिळाली. अगदी
जर पाहिलं ना तर उमेश पिरकर पाहतोय आपण नॉन स्ट्राईक एंड वरती फुल टॉस बॉल, परंतु इथून मिस केलाय आणि इथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय. अगदी फलंदाज होतोय बाद. पंकजोला देखील डगआउट रस्त्याला. ठोक डीजे. वरती कॅप्टन कुल पारी मात्र इथून खेळावी लागेल आपल्या टीमसाठी. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी गतीमध्ये मात्र इथून मिश्रण करत असताना मात्र जर पाहिलं ना तर चेंडू मात्र आतल्या दिशेनं वळवलाय. अगदी स्लोपर चेंडू फिंगर रोल करत असताना मात्र इथून गोलंदाज उमेशला आपण पाहू शकाल. उमेश विरुद्ध उमेश आपण पाहू शकाल. ही बॅटल मात्र इथून चांगली रंगली जाईल. या वेळेस मात्र हुक केलाय. चेंडू मात्र थांबणार नाही. जाईल लॉंग स्टॉप रिझनला. आता मात्र उमेशच्या बाट मधून आलाय पहिला चौकार. यस धन्यवाद डीजे. चौकार आलाय उमेशच्या बाट मधून. याच प्रकारचे मात्र इथून फटकेबाजी करावी लागेल. कारण जर पाहिलं तर वक्रतुंड जामरुक देखील एक मोठा संघ आहे. त्यांचा देखील दबदबा राहिलाय. अगदी जर पाहिलं ना तर या सीझनचा जर विचार केला ना तर भन्नाट फॉर्म मध्ये मात्र वक्रतुंड जामरुक पाहायला मिळते. त्यांच्या अगेन्स्ट मात्र इथून खेळत असताना पुण्यनगरी पलसदरी टीमला मात्र मात्र इथून मोठी धावसंख्या मात्र इथून टोकावी लागेल. अगदी विचार केला ना तर 13 या आकडावरती जाऊन पोहोचले पुण्यनगरी पलसदरी टीम. अगदी जर पाहिला ना तर देवमाणूस चषक ही स्पर्धा जर पाहिली ना तर प्रत्येक खेळाडूला प्रत्येक टीमला मात्र उत्सुक लागली जाते. ही स्पर्धा कधी भरवली जाते आणि ती स्पर्धा मात्र इथून जर पाहिला ना तर आपण अनुभवत असताना आजची तिसरी रात्र. यावेळेस फुल टॉस होता परंतु इथून बॅटची थोडीशी कडा लागली. एकच धाव मिळते. एका धावेनं 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचली पुण्यनगरी पलसदरी टीम. अगदी जर पाहिला ना तर इथून मोठ्या फटक्यांपासून थोडंसं वंचित मात्र इथून ठेवलं जात आहे पलसदरी टीमला. परंतु इथून शांत बसावं लागणार नाही. अगदी धावसंख्या इथून धावफलकावरती जोडायची आपल्या टीमसाठी. तो अजूनही देखील उमेश पिरकर मात्र मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. यावेळेस मात्र उंची जास्त लांबी कमी. इथून नो मॅच लँड मध्ये चेंडू जाऊन आदळतोय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल दुसरी देखील कंप्लीट इथून झाली आहे. अगदी 2 धावा इथून मात्र सुरेखरित्या मात्र इथून कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरना. 2 धाब्यानं धाव फलक मात्र जाऊन पोहोचतीये 16 या आकडावरती. 16 आकडा मात्र इथून गाठला गेला पुण्यनगरी पलसदरी टीमनं. अगदी इथून जर पाहिला ना तर मोठे फटके खेचावे लागतील कारण अजूनही 2 षटक मात्र इथून बाकी असतील. जोपर्यंत उमेश पिरकर मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत धावा मात्र इथून धावफलकावरती येतील. इथे मात्र बॅटची कडा लागली आहे. अगदी एकच धाव मिळालेल्या चेंडूवरती. षटक क्रमांक मात्र इथून दुसरं कंप्लीट झालंय. धावफलक जाऊन पोहोचली 17 या आकडावरती. 17 आकडा शुभ मानला जातो खऱ्या अर्थानं. परंतु कोणत्या टीम वरती मात्र इथून संकट निर्माण होईल हे देखील इथून पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत इथून जाऊया डीजे मास्टरकडे.
17 धावा धावफलकावरती 12 चेंडूंचा इथून खेळ मात्र कंप्लीट झाला. अजूनही इथून 12 चेंडूचा खेळ मात्र इथून बाकी असतील. अगदी विचार केला तर 17 आकडा इथून गाठलाय. आता इथून चांगली धावसंख्या मात्र इथून धावफलकावरती लाभायची आहे पुण्यनगरी पलसधरी टीमला. अगदी दोन्ही बॅटर मात्र इथून सेट पाहायला मिळत आहेत. उमेश ओला सलामीसाठी आला होता, तो अजून मैदानाच्या आतमध्ये. या वेळेस मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी वेग पाहायला मिळाला आहे चेंडूवरती. पहिला चेंडू फेस करत असताना मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र चेतनला आपण पाहू शकता. अगदी पहिला चेंडू मात्र सुरेखरित्या हाताळला गेलाय. अगदी वेग पाहायला मिळाला आहे चेंडूवरती. थोडस जर पाहिला ना तर बागफुटवरती पलसधरी टीम जाऊन मात्र इथून टेपली गेली आहे. या वेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिला ना तर वाईड यॉर्करचा प्रयत्न होता आणि तो देखील सक्सेस ठरलाय. गोलंदाज चेतन या गोलंदाजाचा अगदी चांगली गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये इथून केली जातीय वक्रतुंड झांबरूक टीमची. अगदी पहिलं षटक देखील चांगलं राहिलं होतं, त्यानंतर दुसरं षटक देखील चांगलं हाताळलं होतं. तिसऱ्या षटकाला देखील चांगली सुरुवात झाली आहे. बॅक टू बॅक मात्र 3 चेंडू मात्र इथून निर्धाव फेकलेत चेतन या गोलंदाजानं. अप्रतिम गोलंदाजी मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये. उमेश पिरकर सारखा फलंदाजाला मात्र इथून जागेवरती मात्र इथून ठेवलं जात आहे. अगदी उमेश पिरकर देखील चांगला फलंदाज आहे, परंतु त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना गोलंदाजी सुरेख केली जाते. या वेळेस मात्र फटका फसलाय आणि इथून शतरक्षकांना थोडीशी चुकी केली आहे, परंतु इथून बॅकअप चांगलं, परंतु इथून मिसफील्ड त्याच्या देखून झाली गेली आणि चौकार आलाय. 4 तर नशिबाचा चौकार मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये येतोय. या वेळेस देखील चांगलं कमबॅक. अगदी जर पाहिला ना तर गोलंदाजाचं इथं कौतुक होणं गरजेचं राहील, कारण क्षेत्ररक्षकानं जर चुकी केली नसती तर आपल्या टीमसाठी मात्र 2 धावा जरूर रोखल्या असत्या, परंतु इथून थोडीशी चुकी जरूर झाली. त्यानंतरचा हा चौकार आला. त्यानंतर जर पाहिला ना तर डॉट चेंडू आलाय. अगदी का लाजवाब मात्र इथून गोलंदाजी राहिली जातीय चेतन या गोलंदाजाची. या वेळेस देखील अजून एक डॉट चेंडू आलाय. अगदी 5 चेंडू मात्र इथून निर्धाव खेळला गेलाय. उमेश पिरकर हा फलंदाज अगदी सलामीसाठी गेला होता असं वाटलं होतं. उमेश पिरकर जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मात्र पुण्यनगरी पलसधरी टीमच्या मात्र धाव संख्या मात्र धाव फलकावरती लागली जाईल, परंतु तसं घडलं नाहीये. मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू इथून निर्धाव खेळलाय उमेश पिरकर आणि इथून जर पाहिला ना तर आता शेवटचं षटक मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये, स्लॉगवरचं षटक मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. आणि या स्लॉगवरच्या षटकामध्ये आता इथून धाव संख्या मात्र इथून टोकावी लागेल पलसधरी टीमला. अगदी जर पाहिला ना तर पूर्णपणे बागफुटवरती मात्र पुण्यनगरी पलसधरी टीम आपण पाहू शकता. अगदी आता शेवटचं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती शरदला आपण पाहू शकताय. यस, आता इथून शरद देखील चांगला गोलंदाज आहे, सातत्यपूर्ण मात्र आपल्या टीमसाठी खेळत आलाय आणि चांगला परफॉर्मन्स खऱ्या अर्थानं त्यांच्याकडून देखील राहिला गेलाय. आता इथून हर्ष ओला स्ट्राईक एंडवरती पहिला चेंडू मात्र उडवलाय. अगदी आमच्या कॅमेरामॅनला सलामी देणारा येतोय हर्षच्या बॅट मधून लॉंग असा षटकार. ठोक डीजे. केलाय हर्षोलानं आणि इथून दुसरा चेंडू मात्र खराब फेकलाय, परंतु इथून डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, परंतु इथून डायरेक्ट हिट लागली नाही आणि पंचांचा इशारा येतोय इथे. नो चेंडू, खराब चेंडू पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि इथून आता फ्री हिटची संधी असेल, मुक्त खेळण्याची संधी असेल आणि तो देखील जर पाहिला ना तर उमेश पिरकरच्या अगेन्स्ट मात्र इथून फ्री हिटचा चेंडू मात्र इथून फेकावा लागेल अगदी शरद या गोलंदाजाला.
अगदी जर विचार केला ना तर पहिला चेंडू फेस करत असताना हर्ष ओलाने ठोकलेला तो षटकार, तदनंतर जर पाहिला ना तर इथून प्रेशर पाहायला मिळाला अगदी गोलंदाजावरती, आणि इथून खराब चेंडू मात्र इथून हाताळला गेलाय, आणि इथून आता फ्री हिटचा चान्स मात्र इथून उमेश फिरकरला आपण पाहू शकाल. स्ट्राईक एंड वरती या चेंडू वरती मात्र मोठा फटका येणं फार गरजेचं राहील. फुल टॉस, परंतु इथून मिस टाइम स्ट्रोक डाऊन द क्षेत्ररक्षक, आणि इथून मिसफिल्ड पुन्हा एकदा झाली आहे. अगदी फ्री हिटचा चेंडू जरूर होता, पैकी मात्र खराब पाहायला मिळतीये. लॉंग स्टॉप रिझनला क्षेत्ररक्षक मात्र इथून प्रयत्न करतोय, आणि इथून चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं गेलंय तोपर्यंत मात्र इथून धाबा पंच 5 धाबा मात्र इथून कंप्लीट केल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज. येस पंच, परंतु बॅटर चेंज झालाय ना. फ्री यस, इथे फ्री हिटचा चेंडू जरूर होता परंतु फसला गेला होता, आणि इथून चुकी केली ती क्षेत्ररक्षकानं लॉंग ऑन रिझनला, आणि पैकी थोडीशी वाईट जरूर पाहायला मिळाली, आणि 5 धाबा मात्र इथून बलून काढला दोन्ही बॅटरनं. चांगली रनिंग, या वेळेस चांगला कमबॅक पाहायला मिळतोय अगदी शरदचा. अगदी जर पाहिला ना तर पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, तदनंतर नो चेंडू पाहायला मिळाला होता जरूर, तदनंतर जर पाहिला ना तर चांगला चेंडू हाताळला होता. क्षेत्ररक्षकानं थोडीशी चुकी जरूर केली, परंतु त्यानंतर जर पाहिला ना तर अजून एक चांगला चेंडू मात्र इथून हाताळत असताना गोलंदाज शरदला आपण पाहू शकाल. यस, इथे अजून एक चेंडू. यस, पंचांचा इशारा येतोय खराब चेंडू, इट इज द वाईट चेंडू आलाय, आणि इथून या चेंडूला मात्र इथून चॅलेंज केलं जात आहे अगदी तडामपार मात्र इथून. राकेश, नक्कीच इथून क्षेत्ररक्षण करत असताना वक्रतुंड जामरुक टीमनं मात्र इथून या चेंडूला मात्र रेफर केलाय. इथून तुमचे थर्ड अंपायर मात्र इथून चेक करतील, त्यानंतर हा डिसिजन मात्र इथून पोहोचवला जाईल. यस, इथे पंचांचा इशारा येतोय प्लेअर डिलिव्हरी. अगदी पंचांना बॅट जरूर मात्र इथून दिला होता, परंतु त्याला मात्र इथून रेफर केला. या बलेस मात्र फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षण दर्जाचं पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिला ना तर एक टप्पा घेत मात्र चेंडू मात्र सीमा पारच्या जवळ गेला होता, परंतु काय अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिलं गेलंय, आणि तोपर्यंत मात्र इथून 2 धाबा कंप्लीट झाल्यात. 2 धाब्यानं धाव फलक जाऊन पोहोचतोय 36 या आकड्यावरती. 36 धाबा धावफलकावरती इथून लागल्या गेल्यात पुण्यनगरी पलसधरी टीमच्या. यस, या बलस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी शेवटचा चेंडू मात्र इथून सोडून दिला होता फलंदाजानं, आणि इथून डॉट चेंडू षटक क्रमांक 4 देखील इथून कंप्लीट झालाय. धाव फलक जाऊन पोहोचलाय 36 या आकड्यावरती. आता मात्र इथून 24 चेंडू आणि 37 धाब्यांची इथून गरज असेल अगदी वक्रतुंड जामरुक टीम समोर.
पाहिला ना तर फक्त 4 धाबा मात्र इथून खर्च केल्या गेल्या होत्या. चला बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल करायची आहेत. वर्णे ठाकूरवाडी आणि त्याच्या विपक्षात जामरुक टीम, दोन्ही टीमचे कर्णधार जर आले असतील तर आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करा. चला इथे जाऊया मॅचकडे, जिथे मॅच रंगली गेली आहे. अगदी पुण्यनगरी पलसदरी त्याचा विपक्षात खेळत असताना वक्रतुंड जामरुक. अगदी टॉस जिंकला पलसदरी टीमनं आणि प्रथम बॅटिंगचा निर्णय मात्र इथून स्वीकारला होता. अगदी जर पाहिलं ना तर धाडसी निर्णय मात्र इथून पलसदरी टीमनं मात्र इथून घेतला होता, परंतु थोडंसं अंगलट पाहायला मिळतो की काय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अगदी जर पाहिला ना तर 36 धावा मात्र धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि 37 धावांचं मात्र इथून टार्गेट मात्र वक्रतुंड जामरुक समोर मात्र इथून ठेवलं गेलं आहे. अगदी आता उत्तरार्थाला इथून सुरुवात होती. दिनेश सांबरी मात्र इथून गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. पहिलं P1चं षटक, पहिला चेंडू मात्र इथून खराब फेकला जातोय. अगदी जर पाहिला ना तर वक्रतुंड जामरुक टीमनं देखील पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकला होता. वर्णे ठाकूरवाडी नारायण जर आपण आला असाल तर टॉस साठी या लगेच. जर हे ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर जर आले तर पालांटीला सामोरं जावं लागेल. या बलेस मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मात्र हा फटका खेचलाय, परंतु क्षेत्ररक्षक दर्जाचं इथून पाहायला मिळतोय. इथून 2 धाबा कंप्लीट केल्या त्या चेंडूवरती आणि 2 धाबांना मात्र इथून धाव फलक जाऊन पोहोचतोय 3 या आकड्यावरती. अगदी हे षटक मात्र खूप निर्णायक असेल पुण्यनगरी पलसदरी टीमसाठी, कारण P1चं पहिलं षटक आहे. या P1च्या पहिल्या षटकामध्ये जितक्या कमी धाबा येतील तितका पुण्यनगरी पलसदरी टीमला मात्र फारशा ठरल्या जाईल मैदानाच्या आतमध्ये. या वेळेस वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिला ना तर ऑप्शनचा बाळ ठेवला होता, गती पाहायला मिळाली या चेंडूवरती आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये मात्र चेंडू जाऊन विसावतोय आणि इथून पहिला चेंडू मात्र इथून डॉट आलाय दिनेश सांबरीचा. अगदी पहिला चेंडू मात्र इथून खराब फेकला होता. तदनंतरच्या 2 धाबा. या वेळेस मात्र फटका फसलाय आणि डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक उमेश फिरकर आणि तो चुकी करणार नाही. पहिला धक्का मात्र इथून वक्रतुंड जामरुक टीमला बसवोय. फलंदाज बाद ठोक डीजे. इथून जर पाहिलं ना तर गणेश आता इथून मैदानाचा बाहेर पाहायला मिळतोय. ड्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये काशीनाथला आपण पाहू शकता. 1 डाऊनच्या भूमिकेत मात्र इथून फलंदाजीसाठी मात्र इथून आला गेलाय. अगदी पहिलं षटक आहे आणि या पहिल्या षटकामध्ये धुवाधार गोलंदाजी मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये दिनेश सांबरी करतोय. अगदी जर पाहिला ना तर डेची मॅच देखील पाहायला मिळाली होती अस्सलवाडी या ग्राउंड वरती. तिथे मात्र दिनेश सांबरी थोडासा मागडा ठरला होता, परंतु इथे मात्र चांगली गोलंदाजी मात्र करतोय. या वेळेस मात्र थोडासा खाली राहिला चेंडू आणि इथून डॉट चेंडू. अजून एक मात्र काय गोलंदाजी मात्र इथून केली जाते. दिनेश सांबरी मात्र इथून आग उगलणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि हीच गोलंदाजी मात्र करायची आपल्या टीमसाठी, कारण लो स्कोरिंगची मॅच आहे आणि त्यामध्ये मात्र चांगली गोलंदाजी इथून पाहिजे आपल्या टीमला. आणि तीच गोलंदाजी मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना दिनेश सांबरीला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी अजून एक चेंडू मात्र इथून निर्धाव फेकलाय. अगदी वाईड यॉर्करचा प्रयत्न होता आणि तो मात्र सक्सेस ठरला
आणि इथून अजून एक चेंडू डॉट आलाय. अगदी जर पाहिला ना तर शेवटचा चेंडू शिल्लक असेल मैदानाच्या आतमध्ये दिनेश सांबरीचा. आणि अजूनही एकही मोठा फटका मात्र इथून खेचला अजूनही मैदानाच्या आतमध्ये आला नाहीये. शेवटचा बॉल यावेळेस वाईड यॉर्कर मात्र चांगला चेंडू पाहायला मिळालाय, परंतु इथून एक धाव मात्र या चेंडूवरती रोखू शकत नाही. जर पाहिला ना तर पहिलं षटक मात्र इथून कंप्लीट झालाय. काय अप्रतिम गोलंदाजी केली दिनेश सांबरीनं. जी गरज होती आपल्या टीम साठी कमीत कमी धावा रोखण्याची, ती जिम्मेदारी मात्र इथून आपल्या खांद्यावरती घेत असताना दिनेश सांबरीनं मात्र फक्त आणि फक्त 4 धावा मात्र खर्च केल्या आणि एक विकेट महत्वाची मैदानाच्या बाहेर मात्र धाडली गेली. अगदी गणेश सारखा फलंदाज मात्र इथून वक्रतुंड जामरुख टीमचा मात्र पाबलियनला मात्र धाडला गेला. आणि काय गोलंदाजी केली. जर गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या होणं गरजेचं आहे दिनेश सांबरीसाठी. काय गोलंदाजी केली. अगदी यंगस्टार आहे. प्रत्येक खेळाडू खऱ्या अर्थानं पुण्यनगरी पलसदरी टीमचा यंगस्टारच पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिला ना तर कॅप्टन देखील चांगल्या प्रकारचं पाहायला मिळाला. अगदी फलंदाजी थोडीशी नाराजगी पाहिली गेली, परंतु कॅप्टन्सी मात्र सुरेख पाहायला मिळते. अगदी ज्या खेळाडूला मात्र इथून चांगला परफॉर्मन्स राहिला गेलाय त्या खेळाडूला मात्र इथून संधी दिली जातीये खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये. आणि ते संधीचं सोनं मात्र इथून ते खेळाडू देखील करतायत मैदानाच्या आतमध्ये. इथून वक्रतुंड जामरुख देखील थोडीशी संकटात मात्र इथून सापडले गेले. अगदी 4 धावा मात्र पहिल्या षटकामध्ये आल्यात आणि एक विकेट महत्वाची मैदानाच्या बाहेर मात्र इथून दाडली गेली. न्यू गोलंदाज मात्र इथून आलाय जयेशला आपण पाहू शकता. हा देखील यंगस्टर आहे. पहिला चेंडू मात्र इथून वेगवान पाहायला मिळतोय, परंतु इथून पंचांकडे मात्र धात जरूर मागितली होती. अगदी जर पाहिलं ना तर पंचांना बुमरा करण्याचं काम मात्र इथून क्षेत्ररक्षक करतायत. इथून पहिला चेंडू मात्र डॉट आलाय. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी करतोय जयेश आपण पाहतोय. अगदी विचार केला ना तर 16-17 वयाचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि काय गोलंदाजी आहे. आतापर्यंत 2 चेंडू मात्र निर्धाव फेकलेत. इथून मात्र चांगला फटका आलाय, परंतु इथून लॉंग ऑन रिझनला क्षेत्ररक्षक हर्ष पाहायला मिळतोय. हर्षने देखील चांगली फलंदाजी केली, परंतु जर पाहिला ना तर आता त्यांच्या बाटेला मात्र इथून फिल्डिंग करायची आहे. अगदी विचार केला तर या चेंडूवरती 1 धाव मिळेल. एका धावेनं मात्र 5 धावा धावफलकावरती. यासह इथे अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी राहिली. जितकं कौतुक करावं ना तितकं कमी या गोलंदाजाचं, कारण दिनेशनं केलेली ती गोलंदाजी अगदी पूर्णपणे वक्रतुंड जामरुख टीमला बॅकफुट वरती जाऊन मात्र इथून टेपवली गेले. आणि तेच प्रेशर मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये यावेळेस मात्र फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु इथून उमेश पिरकरनं मात्र चुकी केली. अगदी साधा सोपा मात्र चेंडू होता, तो अडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. यस ठोक डीजे. केलत असताना वक्रतुंड जामरुख टीमला आपण पाहतोय. अगदी 2 षटकांचे मात्र इथून खेळ संपलाय. 9 धावा धावफलकावरती. पहिला चेंडू वेगवान पाहायला मिळतोय. अगदी नाकाला घासून चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये. आणि इथून धाव सोडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चपल असे मात्र बालू पाहायला मिळतोय विकेट किपर. आणि त्याने डायरेक्ट हिट लगावली. आणि इथून अजून एक फलंदाज मात्र इथून मैदानाचा बाहेर येतोय. ठोक डीजे.
यस, धन्यवाद डीजे. अगदी 2 विकेट मात्र इथून जर पाहिलं ना तर मैदानाच्या बाहेर आल्यात. अगदी गणेश देखील आशाभूत नजरेनं मात्र मैदानाच्या बाहेर आली. तदनंतर जर पाहिलं ना तर चेतन देखील मैदानाच्या बाहेर मात्र इथून आशाभूत नजरेनं पाहायला मिळतोय. अगदी सुनील आलाय, सुनील होला गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला चेंडू मात्र वेगवान फेकला होता आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र विकेट आली. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं गेलंय. पंकज होला मात्र पॉइंटच्या दिशेनं पाहायला मिळालं जरूर, परंतु 2 धाबा मात्र इथून रोखू शकणार नाही. या 2 धाब्यानं धावफलक मात्र कासवाच्या गतीनं मात्र धावफलकावरती वाढ करतीय. 11 धाबा धावफलकावरती. अगदी पूर्णपणे बाकफूट वरती वक्रतुंड जांभरूक टीमला आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. इथून जर विजयाच्या दिशेनं जायचं असेल ना तर इथून संघर्ष करावा लागेल. यावेळेस मात्र कटर चेंडू पाहायला मिळाला. अगदी जर पाहिलं ना तर पलसदरी टीमचा फिरकीचा जादूगर म्हटलं जातं आणि तोच मात्र इथून गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. पहिला चेंडू मात्र वेगवान फेकला होता. तदनंतर जर पाहिलं ना तर इथून लेग ब्रेक पाहायला मिळाला. अगदी जर पाहिलं ना तर एक हात लांब मात्र इथून चेंडू मात्र वळण घेतलं. अजून एक मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी मात्र जर पाहिलं ना तर गती दिली ना या चेंडूला आणि अजून एक चेंडू मात्र इथून निर्धाव फेकलाय. काय गोलंदाजी राहिली गेली पुण्यनगरी पलसदरी टीमची. अगदी जे षटक मात्र P1चं हाताळलं होतं दिनेश सांभरीनं, त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून मात्र गोलंदाजी राहिली गेली सर्व गोलंदाजांची. अजून एक चांगला चेंडू. अगदी गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. अगदी असं वाटतंय जर पाहिलं ना तर फलंदाजाला पूर्णपणे असं वाटतंय की वेगवान चेंडू होईल, परंतु सुनील देखील चप्पल पाहायला मिळतोय. अगदी लेग ब्रेकचे चेंडू मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये हाताळत असताना डॉट चेंडू आलाय. यावेळेस वेगवान. बघा हीच तर खरी ओळख आहे सुनील होलाची. आणि इथून अजून एक चेंडू निर्धाव आलाय. षटक क्रमांक 3 देखील मात्र बघता बघता संपलं गेलंय आणि धावफलक मात्र 11 जाऊन मात्र विसावलं गेलाय. अगदी वक्रतुंड जांभरूक टीमच्या. अजूनही जर पाहिलं ना तर 6 चेंडू आणि 26 ची इथून गरज असेल. आता 6 चेंडू मध्ये 26 धाबा मात्र इथून रोखायच्यात अगदी पुण्यनगरी पलसदरी टीमला. आणि 26 धाबा मात्र इथून कुठून काढायच्यात अगदी वक्रतुंड जांभरूक टीमला. कोणती टीम मात्र कोणत्या टीम वरती मात्र हवी ठरेल हे देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. अगदी जर पाहिला ना तर गोलंदाजी अप्रतिम राहिली आहे पुण्यनगरी पलसदरी टीमची, परंतु इथून जर पाहिला ना तर वक्रतुंड जांभरूक टीमची गोलंदाजी देखील चांगली राहिली होती, परंतु फलंदाजी मात्र इथून थोडीशी निराशादायक पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र 4थं षटक स्वागवरचं षटक मात्र इथून योगेश होलाला पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. 26 धाबा मात्र त्याला रोखायच्या इथून. पहिला चेंडू मात्र खराब पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय इट इज नो चेंडू. यस इथून या चेंडूवरती 2 धाबा येतील. अगदी नो प्लस 1 धाव मात्र 2 धाबा मात्र धावफलकावरती इथून लागल्या जातील. अगदी 13 धाबा धावफलकावरती. अगदी 26 ची गरज होती त्यामध्ये जर पाहिला तर नो चेंडू आलाय. फ्री हिटची संधी आली आता. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय गॅप मध्ये आणि इथून जर पाहिला ना तर 1 टप्पा घेजा खेरीज चेंडू मात्र फरार झालाय. 4 धाब्यांसाठी संघर्षाचा चौकार. यस धन्यवाद डीजे. इथे मात्र आता राजासारखं लढावं लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण आता 26 धाबा पाहिजे होत्या. तदनंतर पहिल्या चेंडूवरती आली ती नो चेंडू आणि तदनंतर तर पाहिल्यानंतर आलाय चौकार. इथे अजून एक चेंडू खराब पाहायला मिळतोय अगदी ऑप्शनच्या खूपच बाहेर. मात्र पंचांना या चेंडूला मात्र दंडित केलंय. अगदी बाद चेंडू आलाय. अगदी जर पाहिला ना तर खराब गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते.
जर योगेश होलानं 3 चेंडू लगातारचे डॉट चेंडू जर हाताळले ना तर गब्बरनाथ वाघ साहेबांकडून मात्र 500 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय परंतु इथून क्षेत्ररक्षक देखील तैनात आहे. यावेळेस एक धाव मात्र जरूर मिळली जाईल. एका धावेनं धावफलक मात्र 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. यावेळेस मात्र लॉंग ऑन रिझन मध्ये फटका दमदार पाहायला मिळाला जरूर परंतु जर पाहिला तर हर्ष होला त्या दिशेनं मात्र इथून तैनात आहे. तू इथून कोणतीही धाव मात्र इथून एकच धाव आली आहे. सॉरी एक धाव आली आहे जरूर. आता 2 चेंडूंची खेळ मात्र इथून बाकी असेल. 2 चेंडू मागे जर पाहिला ना तर 17ची गरज असेल. अगदी चांगली गोलंदाजी करा अर्थानं तिन्ही गोलंदाजीची राहिली गेली. 4थ्या षटकाला मात्र योगेश होला आला त्यानं देखील थोडीशी खराबी कामगिरी जरूर केली होती परंतु इथून अजून एक झेल मात्र इथून ड्रॉप झालाय. यस पूर्णपणे सामना मात्र पुण्यनगरी पल्लसदरी टीमच्या बाजूने मात्र झुकत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. आता शेवटचा चेंडू इथून शिल्लक असेल. शेवटचा चेंडू अगदी 16 धाब्यांची गरज आणि इथून विन झालाय पुण्यनगरी पल्लसदरी टीम. काय गोलंदाजी राहिली आहे अर्थानं जितकं कौतुक करावं ना तितकं कमी. अगदी दिनेश सांबरीनं देखील 4 धाबा खर्च केल्या. तदनंतर जर पाहिला ना तर जयेशनं देखील 5 धाबा खर्च केल्या. काय गोलंदाजी करा अर्थानं राहिली गेली आहे. सुनील ओलानं चांगलं षटक हाताळलं खऱ्या अर्थानं आणि योगेश ओलानं देखील चांगलं हाताळलं आणि त्याच्या जोरावरती मात्र पुण्यनगरी पल्लसदरी टीम मात्र इथून विजयाच्या दिशेनं मात्र वाटचाल केली आणि इथून विजय झाली आहे टीम पुण्यनगरी पल्लसदरी. खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि हार्डलक टीम वक्रतुंड जांभरूक. चला बर्ने टाकरवाडी टीम आणि त्याच्या विपक्षात खेळत असताना आणि इथून पुण्यनगरी पल्लसदरी टीम साठी गब्बरनाथ वाघ साहेबांकडून मात्र विन झाल्याबद्दल 500 रुपयाचं पारितोषिक मात्र इथून जमा झालंय.